केशवराव, महापौर बसणार आहे का भाजपचा मुंबईमध्ये? मुंबईमध्ये महायुतीचा महापौर 100% बसणार, त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका बाळगायचं. निवडणुकामध्ये भीती आणि हे असं काही वाटत नसतं. आम्ही प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढत असतो. शेवटी जनतेचा जनमताचा आपण आदर राखला गेला पाहिजे, ही आम्ही लोकशाही मानतो. परंतु हल्ली लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत नाही. निवडणूक लढण्यासाठी साम दाम दंडभेद असे जे प्रकार, सत्ता असेल, यंत्रणा असेल, यांचा दुरुपयोग करून, पैशाचा वापर करून ह्या निवडणूक जिंकतात. याचा आम्हाला राग आहे, बाकी आम्हाला कोणताही राग नाही. जनतेचा कौल आम्ही नेहमीच मानायला तयार आहोत. आता आपण म्हणल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातील 29 महानगरपालिका असतील, आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि जेणेकरून या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जो उन्माद माजवलेला आहे मागच्या 4 वर्षापासून मुंबई शहरामध्ये प्रशासक राज आहे. प्रशासनामध्ये या ठिकाणी सत्ता असल्यामुळे मनमानी कारभार चालू आहे आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधारी गोळ्या झाडण्याचं काम करतात. ठीक आहे, केशवराव उत्तर देतील या मुद्द्याला, कारण त्यांना सर्वाधिक जास्त मेहनत मुंबई जिंकण्यासाठी करायची तर आहेच आणि इच्छाशक्ती पण आताच्या घडीला सर्वाधिक त्यांचीच दिसते. 100% मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक गंभीरतेनंच घेते आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत, ही निवडणूक जिंकण्यासाठी काम करतो. मी मगाशी म्हणालो त्याचं पुन्हा मुद्दा घेऊन जातोय की विकासाच्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीने मुंबई बदलली आहे, गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईचं चित्र अतिशय चांगल्या पद्धतीने बदलत आहे. मुंबईमध्ये विकासाचं एक मोठं जाळं निर्माण होत आहे. मग ते मेट्रो असेल, अंडरग्राऊंड मेट्रो असेल किंवा अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, ज्या पद्धतीने मुंबईचा एक विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे निर्माण होत आहे, ज्याचा फायदा हा सर्वांना मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक मराठीसह प्रत्येकाला होतो आणि तो फील करतोय, त्याला डायरेक्ट त्याचा अनुभव येतोय. कारण कोस्टल रोड तो पलीकडे जातो, अंडरग्राऊंड मेट्रो मधून तो सीएस ट्रेन चर्चगेटला सहजतेने येतो. या सगळ्या गोष्टीचा अनुभव तो घेतोय आणि बदलती मुंबई बघतोय आणि त्यामुळे देवेंद्रच्या नेतृत्वावर विश्वास टाकू पाहतोय. तुम्ही केशवराव विकास हाच एकमेव अजेंडा ठेवणार आहात? भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही निवडणुकीचा विकास हाच मुख्य अजेंडा असतो. विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही मतं मागतो आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडून येतो. म्हणजे अगदी खरं बोलताय, तुम्हाला मराठी हिंदी वाद नाही करायचा आहे, तुम्हाला परभाषा स्थानिक हा वाद होऊ द्यायचा नाहीये, कुठला वाद तुम्हाला होऊ द्यायचा नाही. असं आहे की मुळामध्ये कितीही कुणीही दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. प्रामुख्याने अमराठी निर्माण करण्याचा ठाकरे बंधूंचा जो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, खरं म्हणजे भावनिकतेचं राजकारण करण्याची वेळ ही आता गेली. दर निवडणूक आली की मराठीचा मुद्दा किंवा मुंबई राज्यापासून तोडली जाणार, हे 2 कॅसेट या ठाकरेंकडून नेहमी लावली जाते. पण यावेळी नवीन एक लक्षात घेतलं पाहिजे, या जनरेशन, म्हणून मी मुद्दाने सांगितलं की आम्ही करून दाखवून मग समोर जातो. आणि जो बदल घडतोय, मी मगाशी शब्दप्रयोग केला की इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय प्रभावीपणे उभं राहत आहे, त्याचा उपयोग मराठीसह प्रत्येक मुंबईकर घेतोय आणि तो अनुभवतोय. त्यामुळे केवळ मराठीच्या भावनिकतेच्या मुद्द्यावरती कुणी कितीही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी इथली जनता सुज्ञ, ती मराठी अमराठी वादात न पडता जो आपला विकास मुंबईतलं जीवन सुसह्य करेल त्याच्यासाठी मतदान करा. अमोल मातेले, विकासाच्या मुद्द्यावर जर मुंबईची चर्चा आणि निवडणुकीची चर्चा पुढे सरकणार असेल तर तुम्हाला मतदान कुठल्या बळावर होईल? विकासाच्या नावानेच आम्ही ही सगळी मतं मागणार आहोत. परंतु आता आपण मराठीचं सांगितलं, भारतीय जनता पार्टीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये किती लोकांना, मराठी लोकांना उमेदवारी दिली ते चेक करा एकदा, आणि किती लोक निवडून आणली ते सांगतील. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये पालकमंत्र्यांची कार्यालय थाटली गेली. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं, महानगरपालिकेचा फंड सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिला गेला. म्हणजे असं कधी होतं का मला सांगा बरं? राज्य सरकारचा फंड आमदारांनी खर्च केला गेला पाहिजे. परंतु ही नवीन पायंडा पाडण्याची पद्धत, हा विकास म्हणता येईल का? विकास कशाला म्हणायचा? मग तुमची विकासाची व्याख्या काय आहे? मेट्रो सुरू करायची नाही, उड्डाणपूल बांधायचे नाही. अटल सेतू जो झालाय तो 2007ला विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्याची घोषणा झाली होती. मला वाटतं केशव साहेबांनी हे विसरले असावेत. आता कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचं ड्रीम होतं, ते त्यांनी केलेलं आहे. परंतु दुसऱ्याची कामं आपल्या नावावर घेतात. उद्घाटन झालं म्हणजे आपण केलं, असा हा विकास होत नाही. यांनी नवीन काय केलं हे सांगा पहिल्यांदा. नवीन काय केलं? जे घोषित होतं ते केलं, हे काय कमी आहे का केशवराव? उत्तर आहे. 4 वर्षामध्ये महानगरपालिकेची 12,000 कोटी एफडी तोडून खाली भ्रष्टाचार केला. सिमेंटचे रस्त्याच्या नावाखाली जवळजवळ 16,000 कोटी रुपये खर्च केलाय. 51% सुद्धा रस्ते सिमेंटचे झालेले नाही मुंबई शहरामध्ये. केशवराव उत्तर देतात. अजून देखील खड्ड्यामध्ये किती असंख्य मृत्यू झालेले आहेत 3-4 वर्षामध्ये. यांनी जवळ हायकोर्टामध्ये त्याच्या केसेस चालू आहेत. अमोल मातेला वेळेच्या मर्यादेमध्ये पुढे जायचं आहे आपल्याला. केशवराव उत्तर देतात. केशवराव बघा, घोषणा सगळ्या काँग्रेसनी केल्या. असं आहे की काँग्रेसचं हेच तर वैशिष्ट्य होतं ना, की निवड घोषणा द्यायच्या आणि विसरून जायचं. आज असं आहे की मी तुम्हाला ज्या अटल सेतू बद्दल बोलतायत, खरं म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचं काम सुरू झालं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटनही झालं. म्हणजे ज्याच्या भूमिपूजन आम्ही केलं
त्याचं काम पूर्ण करण्याचं, त्याचं उद्घाटन करण्याचं काम सुद्धा आम्हीच करतोय. हा सगळ्यात मोठा फरक आहे काँग्रेस आणि बीजेपी मध्ये. नुसती खोटी आश्वासन द्यायची, घोषणा करायच्या. तुमच्या माहिती सांग 2004च्या विधानसभेचं उत्तम उदाहरण आहे. मोफत विजेचं सुशीलकुमार शिंदेच्या हस्ते मोफत विजेचं एक ते बिल शेतकरी दिल्याचे फोटो सगळ्या वर्तमानपत्रात छापून आले. निवडून आले त्याच्यावरती आणि निवडून आल्यानंतर पहिला निर्णय काय केला, ते मोफत वीज होतं, तो निर्णय रद्द केला. त्यामुळे घोषणा द्यायच्या किंवा त्या ताबडतोब बदलायच्या हे काँग्रेसचं वैशिष्ट्य. आणि भारतीय जनता पार्टी जे भूमिपूजन करतो, ज्या घोषणा करतो, त्या निवडून त्या पूर्ण करतो, हे भाजपचं वैशिष्ट्य. 2016ला मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी त्याच्यामध्ये कोर्टात कोण गेलंय जरा माहिती घ्या, कोर्टात का रखडलंय त्याची माहिती घ्या, बरोबर ना. 40,000 कोटी रुपये खर्च केले आजपर्यंत. 43,000 कोटी खर्च नाही केले हो. किती झाले? म्हणजे 10 वर्ष 43,000 कोटी म्हणजे किती असतं त्यांना माहिती आहे का? अमोलजी 43,000 कोटी खूप मोठी होतात. माहिती आहे का त्यांना? त्यामुळे इथूनच या प्रश्नाला काय उत्तर प्रसाद द्यायचे? एखादं काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करतात आणि उद्घाटन केलं म्हणजे हा विकास होतो. ही यांची व्याख्या आहे, मला पटणारी नाहीये. ठीक आहे अमोलजी, पण एक मुद्दा खरा आहे. अमोलजी, एक मुद्दा खरा आहे. भले घोषणा काँग्रेसच्या असतील, काम कधी सुरू होतं, काम कोण पूर्ण करतं, सत्तेवर सुरू करताना कोण असतो आणि पूर्ण करताना कोण असतो, हेही लोक पाहतायत की अमोलजी? हा, मला हे सांगायचंय काचे साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून त्याच्यावर किती कोटी रुपये खर्च केले गेले. देशाच्या पंतप्रधानांनी येऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं. एक छोटं उदाहरण तुम्हाला दिलं होतं अमोलजी. केशवरावांनी तुम्हाला उदाहरण दिलं की त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या विरोधात तुमचीच माणसं गेली न्यायालयात गेली आहे, मेटेंचीच माणसं गेली. लक्षात घ्या, चुकीची माहिती सांगतात ते. प्रत्येक वेळेला काही त्यांच्या अंगावर आलं की आमच्या अंगावर ढकलायचं, आमच्यावर खापर फोडायचं. ही भारतीय जनता पार्टी जुनी पद्धत आहे. हे लक्षात ठेवा. खोटं बोला, रेटून बोला आणि सतत बोलत राहा, हा त्यांचा अजेंडा राहिलेला आहे. परंतु ही पुरती जनता ओळखून आहे, मुंबईकर ओळखून आहे. लक्षात घ्या, यांचं काय मुंबई शहरासाठी योगदान आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. मला एक सांगा अमोलजी, तुम्हाला असं वाटतं, मी प्रतिभा शिंदेपर्यंत येणार आहे, कारण प्रतिभा शिंदे आपण मुंबईमध्ये तुलनेनं कमी पद्धतीनं, कमी ताकदीनं मैदानात उतरताय हे दिसतंय, म्हणून मी थोडंसं उशिरानं आपल्यापर्यंत येतो. संजीव उन्हाळे आपल्या सोबत आहे. संजीवजी, मुंबईची निवडणूक कधी बघायला गेलं तर ती बऱ्यापैकी प्रांतिक आणि भाषिक मुद्द्यांवरच लढली जाते. याही वेळेला हाच मुद्दा राहिला तर लोक प्रांतिक भाषिक म्हणून मतदान करतील. दोन भाऊ एकत्र आलेत म्हणून खूप आनंद एका गटाला होईल आणि ते भरभरून मतदान करतील का? सरळ सरळ मुंबईतली माणसं हे पाहतील कोण काम करतंय, आपल्या रोजच्या जीवनाला सुसह्य कोण करतंय. नाही, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने जो लखलखाट केलेला आहे त्याचा परिणाम हा नक्कीच मतदारावर झाल्याशिवाय राहणार. कारण मुंबईकरांचं जीवन बऱ्यापैकी सुकर करण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे, ही गोष्ट खरी आहे. पण ठाकरे यांचं जे महत्व आहे ते एका विशिष्ट बेल्ट पुरतं आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये अटकेची निवडणूक होईल, पण भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये एज राहील परिस्थिती थोडीशी दिसते. माझा प्रश्न वेगळा आहे की आजचा दिवस हा नगरपालिका आणि महानगरपालिकेचा प्रचंड विजय भारतीय जनता पक्षाने मिळवलेला आहे. पण आता जसा मुंबईचा लखलखाट गेला, आता एखादा मिनिटात तरी दिवा नगरपालिकामध्ये मिळाले का? नगरपालिकांची आजची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बिलकुल संजीव उन्हाळे, आपण एक गंभीर मुद्द्याला हात घातलेला आहे, कारण जे जे काही होतं ते सगळं मुंबईतच होतं आणि मुंबईच्याच माध्यमातून सगळीकडे पोहोचवलं जातं असा आपला आक्षेप दिसतोय. केशवराव, उत्तर द्यायचं याच्यावर? इतर महापालिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि आता नाव निघालंच आहे. आणि मगाशी कोणीतरी उल्लेख केला की काँग्रेस घोषणा करतं वगैरे. मी आठवणीसाठी करून सांगतो, 2005 मध्ये पुण्याचा उल्लेख करतो. पुणे महापालिकेमध्ये केंद्रात काँग्रेस सत्ता, राज्यात काँग्रेस आणि शरद पवारांची सत्ता, आणि पुणे महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेस आणि शरद पवारांची सत्ता होती. 2005 मध्ये त्या ठिकाणी मेट्रो आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने पारित केला होता. तिन्ही ठिकाणी सत्ता काँग्रेस आणि शरद पवार गटाची होती. आज प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी मेट्रो सुरू झाला. 2016 भूमिपूजन झालं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालं. त्यामुळे नुसत्या घोषणा केल्या पण बदल, आणि आता त्याच मेट्रोचं उद्घाटन मोदीजींनी केलं. त्या मेट्रोतून प्रवास आज पुणेकर लाखोच्या संख्येने पुणेकर प्रवास करतात. केशवराव, जो बदल नाही विकासाचा जो बदल तो मुंबई 29 महानगरपालिका आहे, तो मुंबई पुण्याच्या पलीकडे पण महाराष्ट्र आहे. प्रसाद मी उदाहरण देत चाललोय ना. मुळामध्ये असं की ज्या गोष्टी, ज्या लखलखाट म्हणणार नाही, जीवन सुखकर करण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टीपैकी एक महत्वाची गोष्ट होती प्रवास सुखकर करणं. ती मेट्रो भारतीय जनता पार्टीने, म्हणजे मुंबईच्या बाहेर सुद्धा, मुंबईच्या बाहेर ठाण्यामधला सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल व्यवस्थित सुरू आहेत. कल्याण डोंबिवली असतील, नागपूरमध्ये सुद्धा मेट्रो जवळ आपण बघतो. संभाजीनगरच्या पाण्याची योजना या सरकारने पूर्ण केली. उन्हाळकर तिथे बसले, ज्येष्ठ पत्रकार आहे, संभाजीनगर सगळी माहिती आहे त्यांना. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना त्याच्यावरती किती बंधन आली होती.
ठीक आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत प्रत्येक महापालिकेच्या तिथल्या सोयीनुसार बदल करण्याचं काम हे सरकार भारतीय जनता पार्टीने आणि ठीक. राज्यातल्या सरकारने केलेलं. पटकन एक अमोल मातेले मिनिटभरामध्ये सांगा, मला एक पुढचा मुद्दा स्पर्शायचा आहे या चर्चेमध्ये. आपण एका मिनिटामध्ये सांगा की मुंबई आणि पुण्याच्या पलीकडे, अगदी ठाण्याच्याही पलीकडे तुम्हाला महानगरपालिकांचा विकास होताना या गेल्या जवळपास 4.5-5 वर्षात दिसला का? विकास खोळंबलेला आहे. नुसत्या घोषणा करतात परंतु कोणतेही काम पूर्ण करत नाही. आता त्यांनी सांगितलं की ठाण्यामध्ये मेट्रो सुरू झाली. आता सांगा बरं, वडाळा टू कासरवडवली जी मेट्रो आहे अनेक वर्षे रखडलेली आहेत, ती का चालू केली नाही सांगा बरं त्यांनी. जसं एक उदाहरण द्यावं, मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. कपूर सारख्या हॉस्पिटलमध्ये, तिथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांचा मतदारसंघ आहे, त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना, नातेवाईकांना कशा प्रकारे मारहाण झाली. इथे रुग्णांना कोणते उपचार मिळत नाही. दवाखान्यातले जे औषध आहेत नागरिकांसाठी असतात किंवा आरोग्य रुग्णांसाठी असतात, जी. त्याचा बोगस कारभार केला जातो. एवढं सगळं डोळ्यासमोर होत असताना हे कुठेही काय काम करतं दिसत नाही आणि विकासाचे गप्पा मारतात. कोणता विकास यांनी केला सांगा बरं मला. बिलकुल. पटकन संजू उन्हाळे यांच्यापर्यंत जातो मी. आपल्यापर्यंत प्रतिभाताई येतोच आहे. मला एक मुद्दा पटकन आधी संजूजी आणि त्या अनुषंगानं केशवरावांना बोलतं करायचं आहे. महानगरपालिका महाराष्ट्रातल्या खास करून, आपण जर अगदी काही मोजक्या सोडल्या आणि त्यात सुद्धा खास करून जर मुंबई सोडली तर बऱ्याचसा कर्ज बाजारी आहेत. अनेक ठिकाणी आठवडा पाणी येत नाही, अनेक ठिकाणी रस्त्यांवरचे खड्डे आहेत. हे सगळे प्रश्न निवडणुकीत जातात कुठे? मग लोक मतदान करताना या सगळ्या गोष्टींकडे पाहत नाहीत का? फक्त मताला एक रक्कम मिळाली किंवा खिशात अमुक पैसे आले की लोकांची मतं बदलून जातात? नाही, मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही आता बरोबर मुद्दा मांडला की मुंबई, पुणे वगळता इतर महानगरपालिकांची स्थिती, एवढं कशाला नगरपालिकांची, नगर परिषदांची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. म्हणजे या परिस्थितीमध्ये कोणीही फार विचार केला गेला नाही. नगरीकरण अतिशय झपाट्याने वाढ, म्हणजे आपल्याकडे नॉन रेसिडेंट विलेजेस मी म्हणत असतो, म्हणजे एक घर गावामध्ये एक घर शहरामध्ये, त्या पद्धतीची संस्कृती आता वाढलेली आहे. आणि या वाढत्या शहरीकरणाला सामोरं जाण्यासाठी जे साधन सामुग्री लागते, ती साधन सामुग्री निर्माण करण्याचं जे काम आहे, हे मला असं वाटतं की या सरकारचं मोठं आव्हान आहे. बिलकुल. पटकन केशवरावांपर्यंत जायचंय. केशवराव, अगदी कमी वेळ उरतोय, मला एका मिनिटामध्येच पटकन खुलासा करा. स्थलांतर, रोजगार, योग्य रस्ते, योग्य पाणी, योग्य शिक्षण, या सगळ्या गोष्टी पाहून यंदाची महापालिका निवडणूक आपण लढणार का? तुमच्यासाठी भावनिक मुद्दे पुन्हा येणार आहेत? नाही, असं आहे की स्थलांतराचा प्रश्न हा फक्त म्हणजे महापालिकांचा महत्वाचा आहे, पण हा जगाचा प्रश्न आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले लोक शहरी भागात येत आहेत, त्या पद्धतीने शहरावरचे ताण वाढत आहेत. आणि म्हणूनच त्या मी मगाशी म्हणलं की त्या पद्धतीचं नियोजन मुंबईमध्ये एसटीपी, तुमच्या माहिती सांगतो, मुंबईमध्ये एसटीपी नव्हते आतापर्यंत. जे सगळ्यात महत्वाचं आहे, अत्यंत घाणेरडं पाणी हे समुद्रात तसं सोडलं जायचं. पर्यावरणाच्या गप्पा मारणारे जे आता जे उभाठ्याचे लोक आहेत, नेते आहेत, ते खरं म्हणजे मुंबईत एसटीपी सुरू करू शकले नाही. ते एसटीपी प्रोजेक्ट सुरू करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालं. आता एसटीपी ऍक्टिव्हेट झाली. ठीक. त्यामुळे ही यांची मुंबई. त्यामुळे आम्ही एकूण शहराचा, एकूण वाढत्या ज्या पद्धतीचं ताण आहे शहरांवरती, मग तो पाण्याचा आहे, बाकी सगळ्या गोष्टींचा आहे, वाहतुकीचा आहे, त्या सगळ्या गोष्टीचा नियोजनाचा विचार करून तसाच आम्ही अजेंडा घेऊन लोकांसमोर जाणार. ठीक आहे. मग आता प्रतिभाताई शिंदे, आपल्यापर्यंत बराच वेळ झाला ही चर्चा चालू आहे. तुम्ही पाहताय प्रत्येक जण विकासाच्याच मुद्द्यावर चर्चेला परत आणतोय. मी पण त्या अनुषंगाने ही चर्चा घेऊन आलो. पण मग मला सांगा, जर ही निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर लढायची असेल तर भाजपानं मुंबईमध्ये महापौर खान होणार हा विषय छेडायची गरज होती का प्रतिभाताई? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगतो, संविधान मांडतो. या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला निवडणूक लढण्याची, जिंकण्याची, लोकप्रतिनिधित्व करण्याची त्याला अधिकार आहे. तो घटनेने दिलेला आहे. त्यामुळे असल्या चर्चेमध्ये आम्ही पडत नाही. आणि खान हवा की विकास हवा या मुद्द्यावरती आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आणि म्हणून सर्व धर्म निरपेक्ष आणि सर्वांनी प्रतिनिधित्व करावं या मताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. पण मग मुंबईमध्ये तुम्हाला सोबत घेत नाहीये भारतीय जनता पार्टी. शिवसेना पण त्यांच्याच अनुसार वागायला लागलेली आहे. महायुती राहिली कुठे मग मुंबईमध्ये? मुंबईमध्ये तर महायुतीची युती राहिली फक्त. परवा आमच्या ज्या पक्षाची मिटिंग झाली, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांनी जे सांगितलं त्यातनं महायुतीचे तिघही घटक पक्षांचे नेते एकत्र बसून महापालिकांमध्ये युती करणार आहेत. पण याच्याही पलीकडे जाऊन जर स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची मनशाच असली
आणि आम्हाला लढायचं आहे. इतके वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत आणि म्हणून तिघही पक्षाच्या लोकांना निवडणुका लढवायच्या असतील तर कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी त्यांचा आदर करत, कारण कार्यकर्ते पक्ष बळकट करत असतात, त्याच्या आधारावरती आमचे तिघही पक्षांचे नेते निर्णय घेतील हा विश्वास आहे. मग मला एक सांगा, जर राष्ट्रवादी वेगळी लढली, समाजवादी वेगळी लढली, काँग्रेस वेगळी लढली, तर मग मुसलमानांची मतं जाणार कोणाला? मुसलमान ज्यांना देतील त्यांना जातील. आपण कसं ठरवणार? विकासाच्या मुद्द्यावरती ते पण विकासाचा विचार करतच असतील ना, विकासाच्या मुद्द्यावरती मतं देतील. मला असं वाटतं की राजकारणामध्ये या पद्धतीची चर्चा होऊन किमान नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकाच काय, पण देशाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा धर्माचं राजकारण आणि ध्रुवीकरण होऊ नये या मताचा माझा पक्ष आहे. ठीक. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा माझा पक्ष आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की या विकासाच्या मुद्द्यावरती अल्पसंख्याक, बहुजन, इथले सर्व नागरिक हे आम्हाला मतदान करतील. हा ठीक आहे, पटकन केशवरावांकडे जातो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. जी 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 मी अमोल मात्र देतो आपल्याला संधी, मी येणार आहे आपल्याकडे. केशवराव, मुंबईत तुम्हाला मतदान कोण करणार आहे? कारण तुम्ही जो विषय सुरू केलाय तो सरळ सरळ मुंबई मधल्या धार्मिक आणि हिंदू ध्रुवीकरणाचा आहे. असं आहे, भारतीय जनता पार्टीचा मला वाटतं नरेंद्र मोदी यांचा नारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सबका विकास, सबका साथ, सबका विकास. त्यामुळे जाती, धर्म, पंथ, भाषा या भूमिकेच्या बद्दल भारतीय जनता पार्टी पाहत नाही, बघत नाही. आपण मग तुमचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलतात नाही, नाही, ते ते सांग. ती भूमिका असं आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे उभाटा गटाचं मुंबईतलं राजकारण सुरू आहे त्याच्यावरती त्याला दिलेलं ते उत्तर आहे. कारण ज्या पद्धतीने एका ठराविक गटात म्हणजे मतांसाठी लांगुलचालन केलं जातंय, त्यातून असं आहे की जनरल कॅटेगरीतनं जर कोणी येत असेल तर त्याला आक्षेपाचं कारणच नाही. पण केवळ मतांच्या राजकारणासाठी, मतांच्या लांगुलचालनासाठी ज्या पद्धतीने आता उद्धव ठाकरे यांचं मुस्लिम नाही, मतांचं तुम्हाला लांगुलचालन तुम्हाला सुरू आहे. तुम्हाला असं म्हणायचं हिंदू हृदय सम्राटांचा मुलगा हा मुस्लिमांचं तुष्टीकरण करतोय? त्यांचा काल कुणाला घेतलं त्यांनी, तुम्ही बघितलं ना. ज्या मला सांगा की जर आज बाळासाहेब ठाकरे ज्यांचा आपण आता उल्लेख केला, माननीय बाळासाहेब ठाकरे ते असते तर पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा देणारा उबाठामध्ये किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकला असता का? बिलकुल. आपण याच्यावर अमोल मातेलेंचा खुलासा घेऊयात. वेळेची मर्यादा आहे अमोलजी, 1 मिनिट आहे. हिंदू मुसलमान ध्रुवीकरण मुंबईत चालणार आहे का? भाजपला त्याचा फायदा होईल की नुकसान? हे पहा, ही भारतीय जनता पार्टी ह्या ज्या घटना आहेत जाणून बुजून घडून आणण्याचं काम करते. आपण विकासाबद्दल बोलूया. 2 मी सांगतो. काल भारतीय जनता पार्टीचे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत, वाहतूक कोंडी होते म्हणून रिक्षा चालकाला मारहाण केली. त्याचबरोबर घाटकोपर पश्चिमचे आमदार आहेत, त्यांनी मागच्या 4 वर्ष केस वाढवले. का? तर आमच्या घाटकोपर पश्चिम मध्ये डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागावरती म्हणजे जास्त दाबाने पाणी जाणं किंवा नागरिकांना पाणी पोहोचलं पाहिजे. त्यांना हा साधा पाण्याचा प्रश्न आमदार सारख्या सत्ताधारी पक्षाचा आमदार गेली 10-11 वर्ष केंद्रामध्ये सरकार, राज्यामध्ये सरकार, त्याचबरोबर महानगरपालिका म्हणजे प्रशासक राज, पालकमंत्री त्यांचा, आणि पाण्याचा प्रश्न काल टाकीचं उद्घाटन केलं तिथं केस कापले. म्हणजे हा किती नौटंकीपणा आहे. म्हणजे मागच्या 4 वर्षापासून पाण्यासाठी जनता वनवन करते. महानगरपालिकेमध्ये झडप दिली असते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी. बिलकुल. तुम्हाला मी वेळेच्या मर्यादेमध्ये एका छोट्याशा गोष्टीची आठवण करून देतो. राम कदम यांनी पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू झाल्याबद्दल केस कापलेले आहेत. मला तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागत आहात असं दिसतंय, तर मला पटकन एक संधी शेवटची 30 सेकंदासाठी केशवरावांना द्यायची आहे. केशवराव, महापौर बसणार आहे का भाजपचा मुंबईमध्ये? मुंबईमध्ये महायुतीचा महापौर 100% बसणार. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका बाळगायचं कारण नाही. मुंबईकरांनी ठरवलंय आणि मुंबईत महायुतीचा महापौर होईल. मागच्या वेळेला पण तुम्हाला संधी दिली तर तुम्ही त्यावेळेला उद्धव ठाकरेंना महापौरपद देऊन टाकलं होतं. असं आहे, मुंबईमध्ये आताचा संदर्भ, मागचा एक देवेंद्रजींचा उदार स्वभाव, ते सगळं लक्षात घेता देवेंद्रजींनी मोठ्या मनाने त्यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली होती संधी. पण यावेळी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल याबद्दल शंका नाही. म्हणजे या वेळेला राजा काही उदार होणार नाही. राजा उदाहरणाचा प्रश्नच येत नाही. महायुतीला निवडून द्यायचं हे मुंबईकर जनतेने ठरवलंय, त्यामुळे विशेष तो काही